गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. आणि टाईम बघा 10:07 झालेत सकाळचे. आणि मी आत्ता डिव्हाइस ऑन केलं आहे. CNG वगैरे भरून झालेला आहे. किलोमीटर 0 करू बघा. आत्ता 600ची राईड आली होती ओलामध्ये, लगेच गेली. म्हणजे 1 सेकंड सुद्धा थांबली नाही. हे ओला कसं काय बनवलं आहे तेच कळत नाही आहे. तर राईड तरी कशाला देतो तेच कळत नाही मला ओलाचं. तर ठीक आहे, आता चालू वगैरे केले सगळं. आज शुक्रवार आहे आणि सकाळी सकाळी तर ग्रुपवर एवढं मेसेज येत होते की रेट कमी आहे. म्हणजे स्क्रीनशॉट टाकत होते. 20 किलोमीटरचे काहीतरी 160 170 असं काहीतरी ॲपवर दाखवत होतं. तर ठीक आहे, बघू आज रेट कसं चालू आहे, काय चालू आहे सगळं ह्याच व्हिडिओमध्ये पुढं अपडेट देतो. चला, फर्स्ट राईड आली की देतो अपडेट तुम्हाला. आपली फर्स्ट राईड कंप्लीट झाली आहे. मी आत्ता आहे बाल भारती सेनापती बापट रोडला आहे. आणि ही राईड भोसरीवरून होती. 18 किलोमीटरचे आपल्याला 322 रुपये भेटलेत. ओलामध्ये राईड होती, मिनीमध्ये. आता ड्रॉप झालं आहे. आता बघू नेक्स्ट राईड कुठली येते, देतो अपडेट तुम्हाला. आपल्याला एक रेंटल आलेली आहे शिवाजीनगरमधून. 3 तासाची रेंटल आहे. आता पिकअप पॉईंटवर आलेलो आहे मी. आता ही रेंटल आहे. कस्टमरला मेसेज केला आहे मी पोचलो आहे म्हणून, पण काय अजून आले नाहीत. इथून मी जेव्हा पिकअप केलं ना तेव्हा चिंचवडचा ॲड्रेस दाखवत होता. मला वाटतं चिंचवडला जातील आणि रिटर्न येतील असं वाटतंय. तर बघू कुठं जाणार आहे, काय जाणार आहे, सगळं तुम्हाला मी देतो अपडेट. रेंटलचं फर्स्ट स्टॉप झालेला आहे ऑटो क्लस्टर चिंचवडला. इथं ड्रॉप झालं आहे माझं. आणि इथं बघा मी पार्किंग केलेलं आहे. इथं ऑटो क्लस्टरच्या अपोजिटला इथं सावली आहे म्हणून इथं लावलेलं आहे मी गाडी. आणि समोरच्या सिग्नलला दिसते बसच्या समोर पोलिस थांबलेत. आणि पोलिसांना बघून सगळे 2 व्हीलरवाले किंवा ज्यांच्याकडे लायसन नाही आहे किंवा काहीतरी प्रॉब्लेम आहे गाडीमध्ये, ते लोक इथून रिटर्न वळून चाललेत. त्यांना बघितलं ना की इथूनच रिटर्न चाललेले आहेत. तर असं आहे. पण काय लोकांकडं डॉक्युमेंट किंवा लायसन नसतं, त्याच्यामुळं घाबरत आहे वाटतं. तर ते आता कस्टमरला इथं ड्रॉप केला आहे मी. पण कस्टमर म्हटलं की अर्धा ते 30 ते 45 मिनटं लागेल म्हणून सांगितलेलं आहे. आता इथं थांबलेलो आहे मी. बघू आलं की ते समोरच्या सिग्नलवरून U-टर्न करून पलीकडच्या साईडलाच जायचं आहे मला. तर बघूया किती वेळात कॉल करता मला. इथून काहीतरी कुठं जाणार आहे हे, शिवाजीनगरला जातील वाटतं, सिंचन नगरला. कारण तिथं ॲग्रिकल्चर ग्राउंड आहे ना, तिथं जायचं आहे वाटतं त्यांना अजून परत. तर बघू आता इथून कुठं जातील, देतो अपडेट. टाईम झाला आहे 3:30 वाजलेत आणि आपली रेंटल संपलेली आहे. ह्याचे आपल्याला हे बघा 870 रुपये भेटले आहेत. आणि टाईम लागला आहे 3 तास 13 मिनटं. आणि त्यांच्याकडून कॅश घेतलं होतं मी 1006 रुपये. आणि रनिंग झाली बघा 32 किलोमीटर आपली गाडी रनिंग झालेली आहे. तर रेंटल संपली. आता 870 रुपये भेटलेत. आता वाजत होते पण काय रेट खूपच कमी आहे, त्याच्यामुळं काय एक्सेप्ट केलं नाही आहे मी. आता बघू एखादी चांगली राईड आली तर एक्सेप्ट करून देतो तुम्हाला अपडेट. रेंटल संपल्याच्या नंतर मला एक वाकडची राईड येते उबरमध्ये, प्राईममध्ये. त्याचे आपल्याला 10 किलोमीटरचे 205 रुपये भेटतात. आणि तिथं एक अर्धा तास थांबल्याच्या नंतर मला पिंपळ्या सौदागरवरून स्वारगेटची राईड येते. त्याचे आपल्याला ओलामध्ये राईड होती, ॲक्च्युली प्राईम प्लसमध्ये होती. त्याचे आपल्याला 15 किलोमीटरचे 300 रुपये भेटले. 300.77 म्हणजे 300 रुपयेच पकडून चला. आणि आता ड्रॉप तर झालेला आहे. आता माझं उबरचं पण पास संपलेला आहे. तेच विचार करतोय मी की पास ॲक्टिवेट करू का नको करू. कारण उद्या शनिवार आहे
त्याच्यामुळं करावं की न काय, शनिवार रविवार एवढं सकाळी सकाळी एवढं रेट कमी देतं उबर की ॲक्सेप्ट करायला नको वाटतं. त्याच्यामुळं विचार करतोय की ॲक्टिवेट करू का नको. बघू, एखादी जर चांगली राईड आली चांगली पैशाची तर ॲक्सेप्ट करू, नाहीतर मग ओलाच करू आज रात्रीपर्यंत. बघू काय करणार आहे, देतो अपडेट तुम्हाला. स्वारगेटवरून एक राईड भेटली आपल्याला बाणेरची. त्याचे आपल्याला 13.5 किलोमीटरचे 366 रुपये भेटलेत. ओला प्राईम प्लसमध्ये होती. ॲक्च्युली रेट चांगलं दिलं त्यांनी, कारण उबरचा पण पास संपलेला आहे. त्याच्यामुळं आज ओलाच करणार आहे, कारण उद्या शनिवार आहे. त्याच्यामुळं सकाळी सकाळी उबरमध्ये रेटच भेटत नाही. त्याच्यामुळं आज ओला जेवढं होईल तेवढं करू. तर आता बघूया नेक्स्ट राईड कुठली आहे ती देतो अपडेट. मित्रांनो, टाईम झालाय बघा, 9:58 झालेत आणि मी पोचलो आता दिघीमध्ये. मी बाणेरला होतो तेव्हा एक छोटी 2 राईड मारले ओलामध्ये. एक एक्सेप्ट केली होती. छोटी 2 मारलेत. एक 150ची एक मारली आणि त्याच्यानंतर एक 147. 2 किलोमीटरचे राईड होते. तिथून मला परत मी अर्धा तास थांबावं लागला. तिथून मला एक रॅपिडोमध्ये राईड आली. त्याचे आपल्याला भेटले 353 रुपये एअरपोर्टला ड्रॉप करून आता दिघीला पोचलोय मी. आणि आजची अर्निंग दाखवतो तुम्हाला. रॅपिडोमध्ये झाली 353 रुपये आणि कॅल्क्युलेशन करून दाखवतो तुम्हाला मी. 353 प्लस ओलामध्ये झाले 1288 आणि उबरमध्ये झाले बघा 1076 रुपये. 1076 टोटल 2717 रुपये झाले आपले. आणि ह्याच्यातनं आपल्याला मायनस करायचं आहे, फक्त ओलाचं रिचार्ज करायचं आहे, कारण आज उबरचं पास ॲक्टिवेट केलं नाही आहे मी. कारण उद्या शनिवार आहे आणि उद्या शनिवार आहे आणि परवा रविवार आहे. शनिवार आणि रविवार उबर सकाळी सकाळी रेट देत नाही आहे. त्याच्यामुळं मी पास ॲक्टिवेट केलं नाही आहे. आणि आजची रनिंग झाली बघा 147 झाली. घरी जायपर्यंत 150 वगैरे होईल. तर ह्याच्यात आपल्याला 500 रुपये CNGचं काढायचे. आज कालचं जे CNG गेलं होतं ना 476 रुपयाचं CNG गेलं होतं. आज पण तेवढंच जाईल वाटतं. 500 रुपये मायनस करू आपण. तर 2150 रुपये आज राहिलेला आहे. कारण आज 10 वाजता चालू केलं होतं मी. 10 वाजता चालू करून आता 12 तास झालेले आहे. आणि आज जे सकाळी उबरचा रेट कमी देत होता ना, त्याचं काहीतरी उबरचं सिस्टममध्ये काहीतरी गडबड झालं होतं वाटतं. त्याच्यामुळं ते काहीतरी प्रॉब्लेम आला होता. त्याच्यामुळं रेट कमी दाखवत होतं फक्त उबर गोला. बाकीचे जे ॲप उबर सेडान आहे, प्राईम आहे, त्याचा रेट वगैरे बराबर दाखवत होतं. फक्त उबर गोलात काहीतरी प्रॉब्लेम झालं होतं वाटतं. त्याच्यानंतर एक मेसेज आलं होतं दुपारी की जे उबर गोला जे प्रॉब्लेम झालं होतं ते सॉल्व्ह झालं आहे म्हणून. तर ठीक आहे. आज कारण 3 दिवसापासून 2700 वगैरे अर्निंग व्हायला लागली आहे. तर ठीक आहे आता, कारण काम पण थोडं स्लो आहे. रेटचा पण प्रॉब्लेम चालू आहे. तर बघूया. उद्या 28 तारीख आहे आणि महिन्याचा एंड दिवस आहे. फेब्रुवारी आहे म्हणून 28 तारीखचाच महिना आहे. तर बघू उद्या काय होईल. तर देतो अपडेट उद्याच्या व्हिडिओमध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. गुड नाईट मित्रांनो.